सर्वांना आत्मवंदन. माझा आवाज येतोय ना? हो ताई, येतोय, व्यवस्थित येतोय. ओके, थँक्यू. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या ईश्वरी तत्वाला नमन आणि सर्वांना प्रेम आणि प्रकाश. ध्यानाची पोझिशन घ्यायची. दोन्ही पाय क्रॉस करायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचेत. डोळ्यावरती चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचा. आणि अलगदपणे आपले डोळे बंद करायचेत. तीन वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाभीपासून आपल्या दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तो हळूहळू आपल्या तोंडाद्वारे सोडून द्यायचा आहे. ब्रह्मांडातील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचं आवाहन करूया आपण. त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊया. आपल्या पूर्णात्मेशी आपण एकरूप होऊया. ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी आणि गौतम बुद्ध भगवान यांच्या दिव्य चेतनेचे आवाहन करू. त्यांच्या चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात. ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचेही आवाहन करूया आणि त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात. सर्व एंजल्स, ऑल आर्कएंजल्स, आपले गार्डियन एंजल्स, स्पिरिट गाईड, स्पिरिट ॲनिमल, असेंडंट मास्टर, ॲस्ट्रल मास्टर या सर्वांचं आवाहन करूया आपण. त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात. ऑल एस्ट्रल पिरॅमिड्स, ऑल एस्ट्रल क्रॉप सर्कल्स आणि ऑल एस्ट्रल क्रिस्टल्स यांचंही आवाहन करूयात आपण. आपण संकल्प करूयात, मी माझ्यातल्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊन हे ध्यान करते. पूर्णपणे समर्पण भावनेने आणि जागरूक राहून मी हे ध्यान करते. महर्षी अगस्त्य ऋषी यांचं आवाहन करूयात आपण आणि त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात. महर्षी अगस्त्य हे भगवान शिवाचेच एक रूप आणि त्यांचाच परमावतार आहेत. सिद्धांचे मूळ गुरु आणि शिवाचा अवतार असलेले अगस्त्य महामुनी यांचा जन्म हा मित्र आणि वरुण ऋषींच्या तेजामधून एका कुंभामध्ये झालाय, म्हणून त्यांना कुंभयोगी असेही म्हणतात. अगस्त्य ऋषी यांनी शिवाची आराधना करून अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत.
भारतीय संस्कृतीचा प्रसार, वेदांचे ज्ञान आणि तमिळ भाषेचे व्याकरण यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच सिद्ध औषध प्रणालीचे जनक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. वशिष्ठ ऋषींचे बंधू आणि दक्षिण भारतातील आद्य सिद्ध पुरुष म्हणून अगस्त्य ऋषींची ओळख आहे. वनवासामध्ये अगस्त्य ऋषींच्या आश्रमात श्रीराम जेव्हा आले होते त्यावेळेला रावणाचा वध करण्यासाठी दिव्य धनुष्य आणि अमोघ बाण हा अगस्त्य मुनींनी श्रीरामांना दिलेला होता. एका आचमनात ज्यांनी लोककल्याणासाठी संपूर्ण समुद्र प्राशन केला असे हे महर्षी अगस्त्य सप्त ऋषींपैकी एक महान तपस्वी, त्यांचं आपण आज ध्यान करणार आहोत. त्यांचे ध्यान केल्याने मानसिक शांतता, ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती होते. अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानसंपन्न अशा असणाऱ्या अगस्त्य ऋषींच्या दिव्य चेतनेचे आवाहन करून, तसेच त्यांची पत्नी लोपामुद्रा यांच्याही चेतनेचे आवाहन आपण करूयात आणि त्यांच्याशी जोडले जाऊयात. पण अगस्त्य मुनींकडे प्रार्थना करूयात की मी संपूर्णपणे शांत आहे आणि तुमच्याकडून जी ज्ञानप्राप्ती मला होणार आहे ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी मी तयार आहे. तरी मला तुमच्या ज्ञानाने समृद्ध करा. आता म्युझिक लावलं तरी चालेल ताई. हो, लावते. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊया आपण. आपले लक्ष येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे ठेवायचंय. एक विस्तीर्ण पात्र असलेली नदी आपल्याला दिसते. खूप विशाल असं पात्र आहे नदीचं. आणि संपूर्ण आकाशाचे निळ्या रंगाचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यामध्ये पडलेलं आपल्याला दिसते. निळेशार शांत आणि स्वच्छ पाणी. गोमाता जलप्राशन करण्यासाठी नदीजवळ येताना दिसतात. हवेमध्ये अत्यंत सुखद असा गारवा आहे.
नदीच्या जवळ जशी गार हवा असते, सुखावह स्पर्श तिचा आपल्याला जाणवतोय. स्वच्छ आणि प्रसन्न अशी हवेची जाणीव आपल्याला होतीये. शुद्ध हवा आणि त्या शुद्ध हवेने मन एकदम प्रसन्न होतंय. नदीपासून काही अंतरावर एक मोठा आश्रम आपल्याला दिसतोय. अनेक ऋषीमुनी त्याच्या आजूबाजूला दिसत आहेत. काही ऋषी घागर घेऊन पाणी आणण्यासाठी नदीकडे निघाले आहेत. काही गाईला चारा घालत आहेत. काही होम हवन करत आहेत. तर काही ऋषी मंत्र पठण करताना आपल्याला दिसत आहेत. सगळीकडे जणू ईश्वरी तत्वाची अनुभूती आपल्याला होते. अशातच त्यांच्यातलेच एक ऋषी आपल्या जवळ येतात. आणि आपल्याला एका पर्णकुटी जवळ आणतात. त्या पर्णकुटीच्या आजूबाजूला, त्या पर्णकुटीवरती अनेक वेली वरती चढलेल्या दिसत आहेत आपल्याला. लाल, गुलाबी, सफेद, पिवळ्या अशा अनेक रंगांनी नटलेल्या ते वेली आपल्याला लक्ष वेधून घेत आहेत. भरपूर फुलांनी बहरलेल्या त्या वेली त्यांच्या
अप्रतिम सुवासाने मनाला एक आनंदाची आणि समाधानाची जाणीव करून देतात. जे ऋषी आपल्याला तिथे घेऊन आले ते ऋषी आपल्याला पुणे नेत पर्णकुटीमध्ये प्रवेश करण्याची अनुमती देतात. आपण त्या ऋषींना विचारतो, आतमध्ये कोण आहे? ऋषी सांगतात, ही पर्णकुटी शिवाचे अवतार साक्षात महर्षी अगस्त्य ऋषी यांची आहे. तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. जसे आपण पर्णकुटीमध्ये प्रवेश करतो तसं आतमध्ये गेल्यानंतर खूप मनशांतीचा अनुभव येतो. आपल्या समोर साक्षात महर्षी अगस्त्य महामुनी यांचे दिव्य दर्शन आपल्याला घडते. अत्यंत तेजस्वी, तपस्वी आणि ज्ञानस्वरूप अगस्त्य ऋषी यांची ऊर्जा आपल्याला प्रकर्षाने जाणवायला लागली. भगवी वस्त्रे, शांत चेहऱ्यावर असणारे स्मित हास्य, दाढी, जटा, कपाळावर त्रिपुंड,
गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, अशा संन्यासी वेशात असणारे अगस्त्य मुनी त्यांच्याजवळ एक पाण्याचा कमंडलू आहे आणि जवळ दंडही आहे. महर्षी अगस्त्य हे ध्यान अवस्थेतच आहे. ध्यानाच्या स्थितीत बसलेले आहे. त्यांची आभा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या भोवती एक अद्भुत दिव्य वलय निर्माण झालेले आहे. प्रगाढ तपश्चर्येत लीन असलेले अगस्त्य मुनी यांच्या चेहऱ्यावरच्या तेजाने आपले डोळे दिपून जातात. आता आपणही अगस्त्य मुनींसमोर ध्यानाला बसतोय. जणू काही आपल्याला आंतरिक ज्ञानाने अगस्त्य महामुनीच हा संदेश देत आहेत. मुनींच्या आदेशाचा आदर करून आपणही त्यांच्या समोर ध्यानाला बसूया. हळूहळू आपण एका दिव्य ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करू लागलोय. आपलं मन खूप शांत आणि प्रसन्न होऊ लागलंय.
आनंदाची एक वेगळीच अनुभूती आपण घेतोय, की जी शब्दात सांगणे कठीण आहे. अगस्त्य मुनींच्या दिव्य ऊर्जेचा अनुभव आता आपल्याला यायला लागलाय. उच्च ऊर्जा आपल्याला जाणवायला लागली. काही क्षणात आपल्या अंतर्चक्षुद्वारे आपल्याला एका दैवी अनुभवाची प्रचिती येते. अगस्त्य ऋषींच्या आज्ञाचक्रावर एक सोनेरी पिवळ्या रंगाचा प्रकाश आपल्याला दिसतोय. पाहायचा प्रयत्न करा मस्त. आज्ञाचक्रावर सोनेरी पिवळ्या रंगाचा प्रकाश तसेच असाच सोनेरी पिवळ्या रंगाचा प्रकाश अगस्त्य ऋषींच्या हृदय चक्रावरही आपल्याला दिसतोय. आज्ञा चक्रावर आणि हृदय चक्रावर दोन्ही ठिकाणी गडद सोनेरी पिवळ्या रंगाचा प्रकाश चमकतोय. या दिव्य प्रकाशाचे इतके तेज आहे की तो प्रकाश संपूर्ण पर्णकुटीमध्ये पसरलाय. संपूर्ण पर्णकुटी ही सोनेरी पिवळ्या रंगाची झाली आहे. अगस्त्य मुनींच्या आज्ञाचक्रातून आणि हृदय चक्रामधून जो सोनेरी रंगाचा प्रकाश आहे, तो प्रकाश आता थेट आपल्या आज्ञाचक्रापर्यंत आणि आपल्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलाय. पहा मास्टर, त्यांच्या आज्ञाचक्रामधून आपल्या आज्ञाचक्रामध्ये सोनेरी पिवळ्या रंगाचा प्रकाश, ही ऊर्जा पोहोचते. तसेच त्यांच्या
हृदय चक्रातून सोनेरी पिवळा प्रकाश आपल्या हृदय चक्रामध्ये पोहोचतोय. त्यांच्या दोन्ही चक्रातली ऊर्जा आपल्या आज्ञा चक्रामध्ये आणि हृदय चक्रामध्ये येते. हा मास्टर, बंधने आपल्याला आता जाणवायला लागली. या दिव्य प्रकाशाची दैवी किरणे आपल्या सप्त चक्रांमध्ये आणि सप्त शरीरांमध्ये पसरत आहेत. पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्व सप्त चक्रांमध्ये सोनेरी पिवळा रंगाचा प्रकाश आणि आपली जी सप्त शरीर आहेत त्या संपूर्ण सप्त शरीरांमध्ये हा सोनेरी पिवळा प्रकाश पसरतोय. आणि यामुळे आपल्या सप्त चक्रामधील आणि सप्त शरीरामध्ये जी काही मलिनता आहे, जी काही नकारात्मकता आहे आणि जन्मोजन्मीची ज्या काही गोष्टी, जी काही कर्मबंधने आपण घेऊन आलो आहे, जी आपल्या चक्रांमध्ये, शरीरांमध्ये आहेत, ज्याच्यामुळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, भौतिक प्रगतीमध्ये ज्यामुळे अवरोध, अडथळे निर्माण होत आहेत, अशी सगळी नकारात्मक ऊर्जा, हे सगळे ब्लॉकेजेस, ही सर्व वाईट ऊर्जा कायमची नाहीशी होत आहे, नष्ट होत आहे. पूर्ण स्वच्छ होत आहेत आपली सगळी सातही चक्र आणि आपली सातही शरीर, सगळं त्याच्यावरची जे लेयर आहेत, अनेक जन्मोजन्मीचे आपण घेऊन आलोय, सगळं स्वच्छ होतंय. सर्व चक्रांमध्ये आपल्याला तर व्हायब्रेशन फील होत आहे. सकारात्मक ऊर्जा आणि कंपने जाणवत आहेत. हृदय चक्रामध्ये
आणि आज्ञाचक्रामध्ये या दिव्य स्पंदनांची विशेष तीव्रता जाणवते. महर्षी अगस्त्य ऋषी त्यांच्यामधील दिव्य ऊर्जा आपल्याला प्रदान करतायत. पुढचा काही वेळ आपण या ऊर्जेशीच कनेक्ट होऊयात. ही ऊर्जा आपण ग्रहण करूयात. तसेच ज्ञान ग्रहण करूयात. ज्ञान संपन्न अशी ख्याती असलेले अगस्त्य मुनी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहेत. काही वेळ आपण ह्या स्थितीत त्यांच्या चेतनेशी कनेक्ट राहूया.
अगस्त्य मुनींची ऊर्जा निश्चितच आपल्या सर्वांना मिळालेली आहे आणि आपण ती ग्रहणही केलेली आहे. ह्या दिव्य ऊर्जा जी आपल्याला अगस्त्य ऋषींनी प्रदान केली, जे ज्ञान आपल्याला दिलं, त्यांच्याद्वारे जी आपल्याला आता ऊर्जा प्राप्त झाली, त्या ऊर्जेचे आभार मानूया आपण. तसेच अगस्त्य मुनींना मनपूर्वक नमस्कार करूया आपण. त्यांचे खूप सारे आभार, त्यांना धन्यवाद देऊया आपण आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये ज्ञान, आरोग्य आणि सकारात्मकता मिळण्यासाठी प्रार्थना करूया. अगस्त्य मुनी ध्यानामधून बाहेर आलेले आहेत. डोळे उघडून ते आपल्याकडे पाहतायत. आणि आपल्याला हास्य मुद्रेने आशीर्वाद देत आहेत. कल्याण वस्तु शुभम भवतु. असा आशीर्वाद आपल्याला महर्षी अगस्त्य ऋषी यांनी आपल्याला दिलाय. आपण पुनश्च त्यांचे आभार मानूया. तसेच जे ऋषी आपल्याला पर्णकुटीपर्यंत घेऊन गेले, त्या ऋषींचेही आभार मानूया. दिव्य ऊर्जेचे पुन्हा एकदा आवाहन मानूया. आणि
आता आपण हळूहळू भौतिक जगतामध्ये परत येऊया. आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे. ह्या ऊर्जेने भारित असलेले हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू आपले डोळे उघडायचे. सर्वांचे खूप सारे आभार. सर्वांना प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद समृद्धीताई. खूप आभार तुमचे. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. शुभरात्री.